Scholarship, Unit 1, Chapter number 6, Phrases. अर्थपूर्ण शब्दसमूह किंवा आपण त्याला वाक्यांश म्हणतो, म्हणजेच सारखा अर्थ असणारा पुढचा एखादा शब्द त्या अर्थाचा सांगणे. सॅम्पल क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट फ्रेज अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. पुढे एक वाक्यांश दिला आहे, ते आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी निवडायचे आहेत. पाहूया. ही वेंट टू सी अ मूव्ही डॅश हिज फादर्स वॉर्निंग. पहा, त्यांच्या वडिलांनी सूचना केल्यावर सुद्धा ते गेलेले आहेत पिक्चर बघण्यासाठी. मग पर्याय पाहूया त्यासाठी काय योग्य आहेत ते. पहिला आहे ऑन दी कॉन्ट्ररी, सेकंड इव्हन दो, थर्ड इन स्पाइट ऑफ अँड फोर्थ बिकॉज ऑफ. या ठिकाणी पर्याय 3 इन स्पाइट ऑफ म्हणजे सूचना दिली असूनही ते गेले, यामुळे योग्य पर्याय 3 हे आहे. सेकंड क्वेश्चन, चूज 2 करेक्ट मीनिंग्स ऑफ द अंडरलाईन फ्रेज. पहा, या ठिकाणी आपल्याला एका वाक्यामध्ये अधोरेखित काही शब्द दिले, त्यांच्यासाठीचा आपल्याला फ्रेज किंवा अर्थपूर्ण शब्द पाहायचा आहे आणि तेही 2 पर्याय निवडायचे आहेत. मग वाक्य वाचूया. ही टर्न डाऊन द चान्स टू वर्क इन दुबई. पहा, त्यांनी दुबईमध्ये काम करण्यासाठी त्याला जी संधी मिळाली होती ती त्याने धुडकावून लावली किंवा स्वीकारली नाही. मग यासाठी पाहूया तिकडे की काय पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट, डिड नॉट ॲग्री, सहमत नाही झाला. सेकंड, रिफ्यूज टू कन्सिडर, म्हणजेच धुडकावून लावली. थर्ड, ॲक्सेप्टेड, स्वीकारली. फोर्थ आहे रिजेक्टेड, म्हणजेच स्वीकारली नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे टर्न डाऊनसाठी अर्थपूर्ण आहेत, म्हणून मी दुसरा आणि तिसऱ्या पर्यायाला टिक केलेलं आहे. थर्ड क्वेश्चन, चूज द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाकरिता योग्य वाक्यांश शोधायचा आहे, म्हणजेच फ्रेज शोधायचे. वाक्य आहे, मदर पार्टेड हर सन विथ अ ग्रेट सॉरो फॉर हिज फर्दर एज्युकेशन. म्हणजे आईने आपल्या मुलाला पुढील शिक्षणासाठी दुःख सहन करून दुसऱ्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यासाठी पाहूया आपण विथ अ ग्रेट सॉरोसाठी काय पर्याय शब्द येतो तो. फर्स्ट आहे विथ प्राईड, अभिमानाने. सेकंड, ऑन अकाउंट ऑफ. थर्ड, विथ ऑल हार्ट. आणि फोर्थ आहे विथ अ हेवी हार्ट, म्हणजेच जड हृदयाने, म्हणजेच तिला दुःख होतं. हा अर्थपूर्ण शब्द फोर्थ विथ अ हेवी हार्टमध्ये येतो, म्हणून ही योग्य फ्रेज त्या शब्दांसाठी आहे, म्हणून मी पर्याय क्रमांक 4ला टिक केलं आहे. फोर्थ क्वेश्चन, चूज द करेक्ट फ्रेज फ्रॉम द अल्टरनेटिव्स टू डिस्क्राईब द एक्सप्रेशन्स ऑफ द मॅन इन द पिक्चर. पहा, चित्रामध्ये जो माणूस आहे त्याच्यासाठी हावभावासाठी कोणता वाक्यांश योग्य आहे ते पाहूया. पर्याय आहे टू फील सॉरो, त्याला दुःख झालेलं असेल. सेकंड, टू हॅव फन, त्याला मजा होण्यासाठी. थर्ड, टू लूज वन्स टेम्पर. अँड थर्ड इज टू बी प्राऊड ऑफ, आणि अभिमानासाठी. म्हणजे या ठिकाणी जो थर्ड पर्याय आहे टू लूज वन्स टेम्पर, म्हणजेच तो रागात आहे, हे या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे चित्रात, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य फ्रेज आहे. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. पहा, आता सरावासाठी प्रश्न आहे. तुम्हाला एक गोष्ट समजली आहे की या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, त्या फ्रेजेसचा अर्थ समजला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त धड्यांच्या खाली असणारे फ्रेजेस तुम्ही वाचत चला आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. पहा, वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य फ्रेज निवडायची आहे. अनुष्का कम्प्लिटली फॉरगॉट डॅश हर लिटिल ब्रदर. पहा, अनुष्का एकदम पूर्णपणे आपल्या भावाकडे पाहण्यासाठी लक्ष दिलं नाही किंवा ती विसरली आहे. मग पाहण्यासाठी या ठिकाणी पर्याय आहेत. फर्स्ट, टू लुक फॉर. सेकंड, टू लुक ॲट. थर्ड, टू लुक आफ्टर. अँड फोर्थ इज टू लुक ओव्हर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 टू लुक आफ्टर म्हणजे त्याच्याकडे बघण्यासाठी जे तिला काम सांगितलं होतं ते, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी फ्रेज आहे.
सेकंड क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. पहा या ठिकाणी अधोरेखित केलेली जे काही फ्रेज आहे त्या शब्दसमूहासाठी आपल्याला योग्य दुसरा वाक्यांश शोधायचा आहे त्याच अर्थाचा. तर वाक्य आहे, द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज अ हार्ड नट टू क्रॅक. पहा की कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजेच व्यवसाय नसलेल्या व्यक्ती अनएम्प्लॉयमेंट त्यांना अडचणी असतात कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी. पर्याय पाहूया. फर्स्ट, अ नट इज व्हेरी हार्ड, म्हणजे कठीण कवचाचं फळ हे खूप कडक असतं म्हणे, याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. सेकंड, वी कॅन नॉट क्रॅक द हार्ड नट, आपण फोडू शकत नाही म्हणे कठीण कवचाचं फळ. थर्ड, अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व, हां म्हणजेच एखादा गोष्ट ही फार अवघड असती त्याचं अडचण सोडवण्याची, हे या ठिकाणी अर्थपूर्ण वाटत आहे. फोर्थ, क्रॅक द नट टू ओपन इट, म्हणजे नट फोडणे आणि त्याला ओपन करणे. या पहिला, दुसरा आणि चौथ्याचा कुठलाही संबंध त्या वाक्याशी नाही आहे. अर्थपूर्ण जो अर्थ त्या शब्दातून सांगायचा आहे तो तिसऱ्या पर्यायामध्ये म्हणजेच अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व हा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3ला मी या ठिकाणी टिक केलं आहे. थर्ड क्वेश्चन, चूज द करेक्ट फ्रेज टू गेट द अंडरलाईन मिनिंग. शब्दाचा अर्थ मिळविण्यासाठी अंडरलाईन केलेला अधोरेखित केलेल्या शब्दाचा पुढे पाहूया कुठल्या फ्रेजमध्ये योग्य अर्थ आहे. द फायर ब्रिगेड वॉज क्विक टू एक्सटिंग्विश द फायर. पहा या ठिकाणी जी अग्निशामकाची गाडी आहे ती त्या ठिकाणी लवकरात लवकर आग विझविण्यासाठी आलेली आहे. मग त्या ठिकाणी पाहूया पर्याय काय दिलेत. टू पुट ऑफ, टू पुट आउट, टू पुट डाऊन, टू पुट बाय, म्हणजेच आग विझविण्यासाठी आलेली आहे म्हणून तिथे टू पुट आउट हा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. फोर्थ, चूज द करेक्ट फ्रेज फ्रॉम द अल्टरनेटिव्ज टू डिस्क्राईब द एक्सप्रेशन्स सीन इन द पिक्चर. चित्रामध्ये जे काही वर्णन दिलेलं दिसत आहे त्यासाठी कोणती फ्रेज योग्य आहे. चित्रात आपल्याला काही डॉग्स व कॅट्स दिसत आहेत आणि ते पावसात खेळताना दिसत आहेत. पाहूया. पहिलं आहे रनिंग कॅट्स अँड डॉग्स, कॅट्स अँड डॉग्स इन दी एअर, एन्जॉय लाईक कॅट्स अँड डॉग्स, आणि फोर्थ आहे रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग. पहा रेनिंग म्हणजेच पाऊस दिसत आहे, पावसाचं वर्णन आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5, कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग द अप्रोप्रिएट फ्रेज फ्रॉम द अल्टरनेटिव्स. जे पर्यायातील उचित वाक्य आहे ते आपल्याला निवडून वाक्य पूर्ण करायचे. वाक्य आहे, द रेसिडेंट्स आर, रिकामी जागा, टू स्टॉप द कन्स्ट्रक्शन ऑफ अ फॅक्टरी इन देअर एरिया. या ठिकाणी एक जो कारखाना आहे त्याचं बांधकाम चालू आहे आणि त्या ठिकाणचं जे बांधकाम आहे ते करण्यासाठी इथे तिथल्या लोकांना लढा द्यायचा आहे किंवा योग्य अशा प्रकारे आंदोलन करायचं आहे. पाहूया या ठिकाणी काय आहे पर्याय. फायटिंग टिल डेथ, म्हणजे मरेपर्यंत ते लढणार. फायटिंग आउट, थर्ड इज फायटिंग विथ वेपन्स, अँड फोर्थ इज फायटिंग टूथ अँड नेल, म्हणजेच त्यांनी जितका आपल्याला जमेल आपल्या नखापासून ते प्रत्येक गोष्टीपर्यंत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, लढा दिलेला आहे. यासाठी पर्याय क्रमांक 4 हा योग्य या ठिकाणी फ्रेज आहे म्हणून मी त्यास टिक केलं आहे. सिक्स्थ, चूज करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन फ्रेज फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. पर्यायामधून जे काही वाक्यांश आहे ते योग्य अर्थाचा आपल्याला निवडायचं आहे आणि विशेष म्हणजे इथे 2 पर्याय निवडायचे. वाक्य आहे टू बी टेकन अ बॅक, म्हणजेच या ठिकाणी कुठलीही गोष्ट माघार घेणे किंवा अचानक काहीतरी घडणे. त्यासाठी पाहूया पर्याय आहे टू डिसअपॉइंट म्हणजे निराश, टू बी सरप्राईज म्हणजे आनंद होणे, वेगळं काहीतरी घडणं, टू बी शॉक्ड हे पण अचानक घडलेली गोष्ट आहे, म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य वाटत आहेत. चौथा पाहूया टू टर्न बॅकवर्ड्स म्हणजेच मागे येण्याचा विचार करणे, म्हणून पर्याय दुसरा आणि तिसरा योग्य असल्यामुळे मी त्यास टिक केलेला आहे. क्वेश्चन नंबर 7, रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. पहा वाक्य वाचून योग्य वाक्यांश निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य आहे, द बेस्ट वे टू रिकामी जागा बॅड हॅबिट्स इज टू अवॉइड बॅड कंपनी, म्हणजे चांगला
योग्य मार्ग असा आहे की आपण वाईट सवयी या किंवा वाईट लोकांशी राहणं हे टाळलं पाहिजे. पर्याय पहिला आहे गेट रीड ऑफ, दुसरा आहे गेट ऑफ, गेट ऑन आणि गेट टू. या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे गेट रीड ऑफ म्हणजेच वाईट मार्ग लावण्यास प्रवृत्त करतात असा अर्थ त्या ठिकाणी होतो, म्हणून मी त्यास 1 नंबरला टिक केलेला आहे. 8th क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज फ्रॉम द सेंटेन्स. वाक्यातील अधोरेखित वाक्यांशाचा शब्दार्थ आपल्याला निवडायचा आहे. शिवाजी लुक्ड अपॉन हिज मदर ॲज अ गॉडेस. पहा, शिवाजी आपल्या आईकडे एका देवीप्रमाणे म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे मान देऊन सन्मान करून त्यांच्याकडे आदर्शासारखं पाहायचे. मग पाहूया या ठिकाणी पर्याय दिलेत. टेक केअर ऑफ, काळजी घेणे. सेकंड, रिस्पेक्टेड म्हणजेच आदरयुक्त. थर्ड, वर्स्ड अँड फोर्थ इज ट्रीटेड म्हणजेच पूजा केली किंवा चांगलं वागवलं. यासाठी पर्याय 2 रिस्पेक्टेड म्हणजे आदरयुक्त बघायचे हा योग्य अर्थ होतो, म्हणून मी 2 नंबरला या ठिकाणी टिक केलं आहे. 9th क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. ही टूक टू चेस. रिकामी जागा. पहिला आहे लाईक ॲन ॲनिमल इन अ फॉरेस्ट, जंगलातील प्राण्यासारखं. लाईक अ बर्ड इन अ ट्री, झाडावर बसलेल्या पक्ष्यासारखं. लाईक अ डक टू वॉटर, पाण्यातील बदकासारखं. लाईक अ शेल टू वॉटर, पाण्यातील एखाद्या शंखाप्रमाणे. पहा, म्हणजे त्यांनी बुद्धिबळ खेळला एखाद्या पाण्यात असलेल्या बदकाप्रमाणे, म्हणून योग्य पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी अर्थपूर्ण होतो. 10th क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. माय फ्रेंड्स स्टँड बाय मी इन माय डिफिकल्टीज. स्टँड बाय मीन्स, पहा, माझे मित्र माझ्या अडचणीच्या वेळेस माझ्यासोबत असतात. मग स्टँड बाय याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे, फ्रेज शोधायची. फर्स्ट, हेल्प इन डिफिकल्ट सिच्युएशन, अडचणीच्या वेळेस मदत करतात. स्टँड नियर, जवळ थांबतात. बी विथ मी, माझ्यासोबत असतात. लिव्ह मी, सोडून जातात. पर्याय क्रमांक 1 हेल्प इन डिफिकल्ट सिच्युएशन हे योग्य आहे, म्हणून मी यास 1 नंबरला टिक केलं आहे. 11th क्वेश्चन, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन विच मीन्स द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दासाठी आपल्याला 2 अर्थपूर्ण इतर शब्द शोधायचे. हा 2017ला आलेला प्रश्न आहे. मनसुख could not walk fast but he found a long thick rope out of his luggage. The ill feeling vanished in a flash. पहा, हा मनसुख जो आहे त्याला चालता येत नाही आहे पटपट, आणि त्याला एक जाड लांब असं दोरी भेटलेली आहे त्याच्या सामानामध्ये, आणि त्याला आजारी किंवा वेगळीच भावना येत आहे, आणि तो त्या ठिकाणी इन फ्लॅश म्हणजे एका क्षणातच तो त्या ठिकाणी गायब झाला आहे. इन अ फ्लॅश ह्यासाठी पर्याय पाहूया. पहिला आहे इन सम सेकंड्स म्हणजे काही क्षणात. ॲट वन्स एकाच क्षणात. थर्ड आहे आफ्टर सम टाईम थोड्या वेळाने. आणि फोर्थ आहे विथ लाईटनिंग म्हणजे उजेडाने. पहा, पहिला आणि दुसरा हा इन अ फ्लॅशसाठी अर्थपूर्ण शब्द असल्यामुळे मी 1 आणि 2ला या ठिकाणी टिक केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. पाठाखालील फ्रेजेस वाचण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेण्याचा अर्थ त्याचा प्रयत्न करा. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे असे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा.